जवळपास निकाली निघायला लागला। सभापती महोदय, या ठिकाणी या एप्रिल आणि मे महिन्यापुरता विषय तात्पुरत्या भारनियमनाचा होता हे स्पष्ट झालं आणि त्याची कारणंही स्पष्ट झालेली आहेत। सभापती महोदय, या ठिकाणी मी अत्यंत अभिमानाने सांगेन की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पाणी, वीज आणि पर्यावरण या 3 विषयावर फोकस काम केलेलं आहे। पाणी विषयावर जर जलसंधारण नसतं तर आता प्राप्त परिस्थितीमध्ये जे आज त्या ठिकाणी भूगर्भात पाण्याची पातळी राहणं आवश्यक होतं ती राहिली नसती आणि अशा प्रकारचा दीर्घकालीन पुढच्या 5-10 वर्षाचा विचार कधीच झाला नव्हता। त्याच्यामुळे इतर राज्यांशी कंपेअर करणं, इतर राज्यातनी असणारी परिस्थिती, तिथे विजेची मागणी, इतर गोष्टी, लोकसंख्या या सगळ्याचा विचार केला तर मला वाटतं अतिशय दूरदृष्टीपणे या ठिकाणी यावर काम होतंय हे विरोधी पक्षसुद्धा या ठिकाणी कबूल करेल। सभापती महोदय, एप्रिल व मे महिन्यामध्ये 6 आणि 10 वाजेपर्यंत लोड शेडिंग होतं आणि पारंपरिक विजेवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी त्या ठिकाणी लोड शेडिंगचं काम सरकार करत असतं। सभापती महोदय, लोड शेडिंग टाळण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना असेल, सौर कृषी पंप असेल, रूफटॉप सोलर प्रोत्साहन योजना असेल, बॅटरी स्टोरेज असेल, यावर त्या ठिकाणी भर दिला जातोय आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2035-36 पर्यंत राज्याच्या सुमारे 65% विजेची गरज रिन्युएबल ऊर्जेतून पूर्ण करण्याचं धोरण सभापती महोदय जाहीर केलं आहे। परंतु या ठिकाणी ट्रान्समिशनची लाईनची क्षमता मर्यादित आहे। सभापती महोदय, सौर ऊर्जेच्या बाबतीत काही मर्यादा आहेत। माझी विनंती आहे, आपण 35-36 पर्यंत विजेच्या बाबतीत सक्षम होण्याचं धोरण माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे। त्यात निश्चित महाराष्ट्र यशस्वी होईल याचा सर्व जनतेला विश्वास आहे। परंतु प्रश्न ट्रान्समिशन लाईनचा आहे आणि त्यामुळे माझी विनंती की या संदर्भात कुठल्या प्रकारच्या उपाययोजना सरकार करीत आहे, एक। आणि दुसरं सभापती महोदय, आज शहरामध्ये मगाशी उल्लेख केला शहरात लागते, विभागात किती लागते, तर आज ज्या हाऊसिंग सोसायट्याज असतात त्याच्यावर सुद्धा सौर ऊर्जे संदर्भामध्ये त्या ठिकाणी भूमिका आहे आणि नव्या इमारती होतीस असतील किंवा पुनर्विकसित होत असतील तर आपलं प्लॅन अप्रूव्हल देताना किंवा मान्यता देताना त्यामध्ये सौर ऊर्जेच्या संदर्भात कंपल्शन आहे, तथापि त्याची अंमलबजावणी होत नाही। तर आज मुंबईतच 40-50 हजार हाऊसिंग सोसायटी आहेत, वर जर सौर ऊर्जेचं पॅनल लागलं तर एक मोठा आधार त्या ठिकाणी विजेच्या बाबतीत त्या ठिकाणी होणार आहे। तर तशा प्रकारची एक उपाययोजना कडक अंमलबजावणीची होईल का, हा दुसरा प्रश्न सभापती महोदय। आणि तिसरा सभापती महोदय, सौर ऊर्जेच्या संदर्भात आज अनेक कंपन्या पुढे येत आहेत। उदाहरणार्थ भाई आपणही त्या ठिकाणी, भाई जगताप आपली सौर ऊर्जेची कंपनी त्या ठिकाणी आहे, पण साहेब त्या ठिकाणी जेव्हा कर्ज मागायला या सौर ऊर्जेच्या कंपन्या येतात त्यामध्ये काही इंटरेस्ट सबवेन्शन असेल, सवलती असतील किंवा थकामी संदर्भात अशा प्रकारचा बॅकअप असेल मला माहीत नाही, तर तो देण्याचा प्रयत्न केला तर आपलं जे स्वप्न आहे सौर ऊर्जेच्या बाबतीत परिपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी करणं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वीज उपलब्ध करणं, त्याला मोठा हातभार त्या ठिकाणी लागेल। अशा प्रकारचे 3 स्पेसिफिक प्रश्न आपल्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आहेत। सन्माननीय प्रवीण दरेकरांनी खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे। याचं कारण आज आपण 32,000 मेगावॅटची मागणी पूर्ण केली आहे, पण ज्या पद्धतीनं आपलं हे सगळं डिमांड वाढते आहे, आपण फोरकास्ट करून आत्ता व्यवस्था अशी केली आहे की 2031-32 पर्यंत आपल्याकडे 78,000 मेगावॅट क्षमता उपलब्ध असेल, 78,000 मेगावॅट। पण ही क्षमता असली तरी त्याचं वहन करून देणं हे अधिक महत्त्वाचं आहे। कारण आज जसं आपण पाहतो की वेगवेगळ्या राज्यांनी, जसं गुजरातने खूप मोठा सोलर पार्क तयार केला, राजस्थानने केला, कारण त्यांच्याकडे रेगिस्तान आहे, पण ते सोलर पार्क तयार झाले तरी त्याचं ट्रान्समिशनची व्यवस्था अजून झालेली नाही। आणि म्हणून महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी सर्वात पहिल्यांदा रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार केला आणि जशी आपली वीज निर्मिती होईल तसे ट्रान्समिशनचे कॉरिडॉर्स देखील आपल्याला या ठिकाणी करावे लागतील। आणि म्हणून आपण TBCBच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रान्समिशन कॉरिडॉर्सचं काम सुरू केलं
जवळपास 16,000 कोटी रुपयाचे TBCBचे टेंडर्स आपले निश्चित होऊन त्या ठिकाणी TBCBची पद्धत म्हणजे या ठिकाणी प्रायव्हेट गुंतवणूक येते आणि त्यांना काही पैसे आपण देतो आणि त्यात ते ट्रान्समिशन तयार करतात. त्यामुळे आपल्यावर लोड येत नाही आणि आपल्याकरता ट्रान्समिशनच्या लाईन्स उभ्या होतात. आता ही जी पद्धत आहे ही संपूर्ण देशामध्ये सगळ्या राज्यांनी ती पद्धत स्वीकारलेली आहे आणि याच्यामध्ये 8 प्रमुख ट्रान्समिशन लाईन्सचं काम आपण सुरू केलेलं आहे. यासोबत जवळपास पुढच्या 3 वर्षामध्ये TBCBच्या माध्यमातून 60,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही ट्रान्समिशनमध्ये आपण करतो आहोत. मला सांगताना आनंद वाटतो की वर्षानुवर्ष आपण जे म्हणायचो मुंबई आयलँडिंग करा, याचा अर्थ काय तर मुंबईचं काही झालं तरी मुंबईची वीज जाऊ नये या दृष्टीने मुंबईला चारीकडनं वीज येऊ शकली पाहिजे असे ट्रान्समिशन कॉरिडॉर तयार करा असं वर्षानुवर्ष आपण चर्चा करत होतो. मला सांगताना आनंद वाटतो की ते कॉरिडॉर आपण पूर्ण केले. आता मुंबईमध्ये अतिरिक्त 3,000 मेगावॅट वीज ही आपण आणू शकतो. त्यामुळे मुंबईचा कुठलाही वीज पुरवठा जर बंद पडला तर दुसरीकडनं वीज आणण्याच्या संदर्भातली व्यवस्था ही मुंबईची झाली आहे. असे सगळे ट्रान्समिशन कॉरिडॉर्स हे आपण तयार करतो आहोत. मोठ्या प्रमाणात ते केलेले आहेत. यासोबत आपण जो दुसरा मुद्दा मांडला तो अतिशय महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे PM सूर्यघर योजनेमध्ये देखील त्याच्यावर कुठलीही निर्बंध नाही. कितीही म्हणजे रूफटॉप सोलरमध्ये ज्याला जी क्षमता पाहिजे तो ती क्षमता करू शकतो. आणि आता रूफटॉप सोलर PM सूर्यघरमध्ये मागच्या महिन्यापर्यंत गुजरात 1 नंबरवर होता, आता महाराष्ट्र 1 नंबरवर गेला आहे. आता सर्वात जास्त त्याच्यातलीही वीज निर्मिती आपण केलेली आहे. आणि आपण जे सुचवलं आहे मी तर असं म्हणेन की मुंबईमध्ये सगळ्या सोसायट्यांनी हा जर विचार केला तर त्यांचे ॲटलिस्ट ज्या कॉमन बिलं असतात म्हणजे लिफ्टचं बिल असेल, लॉबीचं बिल असेल, बाकी हे सगळं त्यांचं झिरो होऊ शकतं आणि त्यांना मोठा त्या प्रमाणात त्यांना फायदा होऊ शकतो. तर त्या दृष्टीने त्याला जे काही प्रोत्साहन द्यायचं आहे ते आपण देऊ. आणि तिसरा मुद्दा जो आपण सांगितला यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढी वीज आपण तयार केलेली आहे. पुढच्या काळातले आपले त्याचे टायअप्स देखील झाले आहेत. तथापि कोणी जर अतिरिक्त वीज तयार करणार असेल तर आपली त्याला नाही आहे. फक्त आपल्याला आवश्यक जी वीज होती त्याच्यामध्ये सेंट्रल फायनान्शियल असिस्टन्स CFA आपण देत होतो. आता CFA जेवढ्या मेगावॅटला आपल्याला मिळणार होता तेवढे मेगावॅट वीज आपण तयार करून चुकलो आहोत. त्यामुळे आता याच्या पुढे CFA मिळणार नाही आहे. CFA शिवाय जर कोणाला करायचं असेल तर त्याला ते करता येईल. त्याच्यामध्ये कुठलीही नाही आहे. एक घोषणा करतोय. मला सर्व सन्माननीय सदस्यांना कळविण्यास आनंद होत आहे की आज आपल्या सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी चीन देशाचे